लातूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाचे महानगरपालिका प्रशासनाला विरोधात घंटानाद आंदोलन। लातूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्या वेळोवेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे प्रशासनास सोडवण्याबाबत विनंती करण्यात आली, परंतु महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कोणतीच ठोस कार्यवाही व उपाययोजना करण्यात आल्याने त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे महानगरपालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत झोपेचं सोंग घेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मेन रोड लातूर इथं सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत झोपेचे सोंग घेणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, लातूर शहरचे निरीक्षक जितेंद्र देहाडे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, फरीद देशमुख, माजी महापौर स्मिता खानापुरे, अभयदादा साळुंखे, अशोक गोविंदपूरकर, विद्याताई पाटील, रविशंकर जाधव, गोरोबा लोखंडे, लक्ष्मण कांबळे, कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, विजय कुमार साबदे, सपनाताई किसवे, गणेश SR देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, व्यंकटपुरी, दगडू अप्पा मिटकरी, आतिश चिकटे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी लातूर शहरातील विविध समस्यांबाबत मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन घंटानाद आंदोलन करण्यात आले। या निवेदनात लातूर शहरात विविध ठिकाणी भूमिगत गटारीचं काम सुरू आहे। संबंधित कंत्राटदार रोड फोडत आहे, परंतु काम संपल्यानंतर त्या रोडची पक्की दुरुस्ती होत नाही, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तरी असे नादुरुस्त रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात यावेत। शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यावर तात्काळ उपाययोजना राबवून नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी द्यावे। शहरातील विविध भागात पथदिवे बंद असल्याने अंधाराचं साम्राज्य निर्माण झालंय, तरी तात्काळ पथदिवे दुरुस्तीचं काम करून घ्यावे। शहरात मोकाट श्वान व मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, तरी शहरातील डॉग कॅनल उभे करावे आणि मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू करावा। शहरामधील वाढती रहदारी लक्षात घेता मुख्य चौकातील ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थापन सुरळीत करावे। शहरातील गंजगोलाई व दयानंद कॉलेज बार्शी रोड परिसरातील फळ व भाजी विक्रेते यांना सोयीची व कायमची जागा उपलब्ध करून द्यावी। महानगरपालिका गाळे भाडे हे दिनांक 6/11/2023 च्या शासन परिपत्रकानुसार आकारून वर्षानुवर्ष व्यवसाय करणाऱ्या महानगरपालिका गाळेधारकांना न्याय द्यावा। कोरोनाच्या संकट काळात सेवा देऊन शहर स्वच्छ ठेवणाऱ्या, पारितोषिक मिळवून देणाऱ्या स्वच्छता कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे। अस्तित्व असलेल्या रस्त्यांना जोडल्याशिवाय नवीन रेखांकन मंजूर करू नये। शहरातील बऱ्याच भागातील नागरिकांना कबाले देण्यात आलेली नाही, तरी तात्काळ कबाले देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी। या मागण्या तात्काळ मंजूर करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा असं दिलेल्या निवेदनात मागण्या केल्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.